सिंह राशीच्या लोकांसाठी पुन्हा नोकरीच्या संधी सुरू झाल्या आहेत. फक्त या महिन्यात 3, 4, 17, 18, 19, 22, 23 या ज्या तारखा आहे, या तारखांना तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे सिरियस काही नाही आहे. छोट्या मोठ्या आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला संभवू शकतात या तारखांना. पण बाकी हा महिना तुम्हाला करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे. आता जो सूर्य बदल होईल, जो सूर्य वृषभ राशीत जाईल, तो सुद्धा सिंह लग्न असेल तर सिंह लग्नासाठी सूर्य आता तुमच्या दशमस्थानी येणार आहे. आणि दशमस्थानी सूर्य येणं हे करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे. त्याच्यामुळे तसं काही टेन्शन नाहीये. आता ह्या महिन्यात तुमचं नाव होईल, तुमची प्रसिद्धी होईल, कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. आता असं होईल की हे पुढचे 2 महिने आहेत ना, मे जून, हे तुम्हाला करिअरच्या दृष्टीने असे चांगले आहेत की तुम्हाला नवीन संधी पण येतील. तुम्ही सध्या नोकरीत आहात, पण अजून चांगल्या प्रकारच्या संधी पण तुम्हाला येऊ शकतात. किंवा जर तुम्ही आता ज्या नोकरीमध्ये आहात तिकडे तुमचं प्रमोशन म्हणा किंवा पगारवाढ अशा गोष्टी घडण्याची सुद्धा हे 2 महिने चांगली संधी आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला नवीन संधी येते तर घाईघाई करून नवीन संधी घेऊ नका. सध्या 2 महिने आहेत त्याच ठिकाणी थांबा. हे 2 महिने जाऊ देत. जर तुम्हाला इथे प्रमोशन झालं नाही, पगारवाढ झाली नाही किंवा तुमच्या मनासारखं काम होत नाही असं वाटलं तर मग दुसरी संधी शोधा. कारण हे 2 महिने तुम्हाला सिंह रास किंवा सिंह लग्न असेल करिअरच्या दृष्टीने खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे सध्या घाईघाईत करून दुसऱ्या जॉब शोधण्याच्या प्रयत्नात जाऊ नका. तुमचा व्यवसाय असेल, व्यवसायासाठी सुद्धा हा महिना, मे महिना खूप छान जाणार आहे. त्याच्यामुळे सिंह रास असेल तर सिंह रासासाठी कुठली नक्षत्र येतात तर मघा येतं, पूर्वाषाढा येतं आणि उत्तराषाढाचा पहिला चरण येतो. बाकीचे 3 जे चरण आहेत ते पुढच्या राशीमध्ये जातात. त्याच्यामुळे तुमची या 3 चरणांपैकी कुठलंही समजा नक्षत्र असेल तर तुम्हाला मे महिना अतिशय उत्तम जाणार आहे. त्याच्यामुळे सिंह रास, सिंह लग्न असेल, काय टेन्शन घेऊ नका. सगळं काही छान होणार आहे. तुमच्या प्रयत्नावर जोर द्या, देवावर विश्वास ठेवा. ऑल द बेस्ट.